कोकणात प्रामुख्याने दोन सण उत्सव फार महत्त्वाचे. एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा शिमगोत्सव. शिमग्यामध्ये कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फागपंचमीला पहिली होळी ग्रामदेवतेसमोर पेटवली जाते. हा उत्सव फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीपर्यंत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपण वर्षभर देवाच्या देवळात जाऊन दर्शन घेतच असतो, परंतु शिमग्यात देवच साक्षात आपल्या घरी दर्शन द्यायला येतो. म्हणून हा सण अत्यंत महत्त्वाचा. चाकरमानी शिमग्याला आले नाहीत असे होत नाही. त्यामुळे शहरातील कोकणी माणसाला शिमग्याची सुट्टी म्हणजे जीव की प्राणच. काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या रुपयाच्या मूर्ती पालखीत बसवून त्या गावभर प्रत्येक घरी नेण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी वेगवेगळे खेळ घरी नेऊन शिमगा साजरा केला जातो. आमच्या गावातील असाच हा शिमगोत्सव. ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवा आणि जोगेश्वरी देवी यांच्या मंदिरात या उत्सवाची सुरुवात होऊन रंगपंचमीला येथेच या उत्सवाची सांगता होते. आमच्याकडे पालखी नसते, तर असतो तो संकासुराचा खेळ. सर्वप्रथम फागपंचमीला देवाला गाऱ्हाणे घालून हा खेळ बाहेर काढण्यासाठी कौल लावला जातो. रात्री पहिली होळी लागते, तर दुसऱ्या दिवशी संकासुरांचा खेळ मानाची घरे घेण्यासाठी बाहेर पडतो. कारभारी रटाटे यांच्याकडे संकासूर आपला पारंपरिक पोशाख घालून तयार असतात. मध्ये असणाऱ्या लाल साडीतील व्यक्तीला पोऱ्या म्हणतात. त्या व्यक्तीमध्ये साक्षात भैरीबुवा जोगेश्वरीसह शिमगोत्सवाच्या काळात वास करतो आणि प्रत्येक घरी जाऊन भक्तांना दर्शन देतो. लाल साडीतील व्यक्ती म्हणजे भैरीबुवा आणि जोगेश्वरी, तर बाजूला उभे असणारे दोघे हे संकासूर म्हणजे देवाचे रक्षकच. हा पारंपरिक खेळ गेले 125 वर्षांहूनचा अधिक काळ गावातील नवानगर ग्रामस्थांनी अत्यंत सन्मानपूर्वक चालू ठेवला आहे. सगळी जबाबदारी आणि अधिकार नवानगर मंडळींकडे अबाधित असून संपूर्ण गावाच्या वतीने हा खेळ प्रत्येकाचे घरी जाऊन दर्शन देतो. पारंपरिक रचना गाऊन हा खेळ भैरीबुवाची, देवी महालक्ष्मीची तसेच केळशी गावाची महती सगळ्यांना सांगतो. हे वाद्य या खेळाचे प्रमुख आकर्षण बिंदू आहे. तसेच संकासुरांच्या कमरेला बांधलेले घुंगरू आणि घंटा या खेळाला वेगळा नाद देऊन जातात. लहान मुले संकासुरांना चिडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे संकासूर त्यांच्या मागे पळत त्यांची शेपाटणी काढतात आणि संकासुरांच्या हातातील चाबुकाचा प्रसाद त्यांना खायला देतात. या उलट घरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती संकासुरांच्या पाया पडते, तेव्हा तोच चाबूक आशीर्वाद रूपात त्या व्यक्तीवर हळूवार रूपात पडतो. संकासूर दिसताना जरी भीतीदायक असले तरीही ते देवाचे रक्षक आहेत आणि आपलेही रक्षण करणारे आहेत असे मानून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडे आपल्या घराची आणि आपल्या घरातील लोकांची रक्षण करण्याची जबाबदारी सोपवून प्रार्थना केली जाते. फागपंचमीपासून चतुर्दशीपर्यंत जी पेटवली जाते ती होळी, तर पौर्णिमेच्या दिवशी पेटवला जाणारा होम गावातील प्रत्येक घरातून हळकुंड नेऊन गावातील मुख्य होम रचला जातो. हळकुंड म्हणजे होमासाठी लागणारी लाकडे. होमाची विधिवत पूजा करून होम प्रज्वलित केला जातो आणि होलिका दहन होते. होळीच्या दिवशी गावातील मुख्य होम लागला की त्याभोवती हे संकासूर प्रदक्षिणा घालतात. नंतर तेथून ते गावाच्या मानाच्या दुसऱ्या होळीकडे रवाना होतात. ती होळी लावून सगळा लावाजमा ग्रामदेवतेच्या मंडपात येतो. अशाच पद्धतीने शेकडो वर्ष हा शिमगोत्सव या गावात सुरक्षितरित्या
सुरू आहे हे या शिमगोत्सवाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. कोणतीही आधुनिक पद्धतीची झालर न लावता हा पारंपरिक उत्सव पारंपरिकरित्या तेथील लोक अतिशय सन्मानपूर्वक सुरू ठेवत आहेत, यातच या उत्सवाचे श्रेय आहे. ज्या गावांमध्ये पालखी उत्सव असतो त्या गावांमध्ये सुद्धा होळीच्या दिवशी पालखीमध्ये देव बसून होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रत्येक गावातील ग्रामदेवते या दिवशी पालखीमध्ये बसून ग्राम प्रदक्षिणा करतात. होळी हा सण हिवाळ्याचं शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतो. वर्षाच्या शेवटासह ग्रामदेवतेने वर्षभर घेतलेली काळजी आणि केलेले रक्षण याच्या कृतज्ञतेप्रीत्यर्थ होळी हा सण म्हणजेच शिमगोत्सव हा उत्सव कोकणामध्ये प्रत्येक गावात साजरा केला जातो. शिमगोत्सवाच्या काळात कोकणातील प्रत्येक घर उघडे असते. प्रत्येक चाकरमनी आपल्या मूळ घरी येऊन ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी करत असते आणि हा उत्सव अतिशय आनंदरित्या साजरा करत असतो. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा, वेगवेगळ्या परंपरा अजूनही प्रत्येक गाव अबाधितपणाने सांभाळत आहे. यातच कोकणची शान आहे. कोकण आहे तोपर्यंत हा शिमगोत्सव सुरूच राहील अशी खात्री आहे. देवळात येऊन हे संकासूर आपल्या गुडघ्यावर चालत येतात आणि भैरीबुवाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर आपला टोप टेकवून भैरीबुवाला मान देऊन हा उत्सव येथेच समाप्त करतात. यावेळी त्या दोन संकासुरांच्या मध्ये भैरीबुवाने प्रवेश केला आहे असे समजले जाते आणि त्यांना अतिशय आदरपूर्वक देवळात आणले जाते. दुसऱ्या दिवशी धुळवडीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. जेथे होळी पेटवली जाते त्या निखाऱ्यावर पाणी घालून त्याचा चिखल करून धुळवड खेळली जाते. गुलालाचा वर्षाव केला जातो आणि गावभर मिरवणूक काढली जाते. रंगपंचमीला संकासुरांचा खेळ पुन्हा भैरीच्या देवळात येऊन झालेल्या उत्सवाचे वर्णन करणारे गीत गाऊन देवाला गाऱ्हाणे घालून उत्सव सुरळीत पार पडला याबद्दल धन्यवाद मागून संकासूर आपला टोप देवाच्या चरणी ठेवतात आणि या शिमगोत्सवाची सांगता करतात. असा हा कोकणची शान असणारा, केळशी गावाचा मान असणारा महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिमगोत्सव.